नमस्कार शेतकरी मित्रांनो. आणि हे बघा, हे माग जेवढा गहू दिसतोय आपला गहू आहे. आणि ह्याला बघा आता पाणी लावलेलं आहे, आपण तिसरं पाणी लावलेलं आहे. आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, तुम्हाला सगळे डिटेल सांगतो आपल्या गव्हाला आतापर्यंत काय काय केले आणि आपल्या गव्हाला म्हणजे तिसऱ्या पाण्यापर्यंत आपण काय काय केले आणि तो गहू एवढा कसा काय आला, म्हणजे उंच एवढा गहू कसा काय आला, लास्टपर्यंत बघा, पूर्ण सांगतो. आणि आपल्या चॅनलवर नवा असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून माझा व्हिडिओ पहिल्यांदा तुमच्याजवळ यावा. तर बघा, सांगतो पूर्ण डिटेल. हे बघा, तिसरं पाणी लावलं आहे आपण. आणि पहिलं पाणी दिलं, गहू उगवता केला. आणि त्यानंतर दुसरं पाणी बघा, एक 10 दिवसांनी दुसरं पाणी दिलं. आणि परत जरा रान वाळू दिलं. आणि आपण 7 काकऱ्या पेरल्या असल्यामुळं आपल्याला काय कोळपा येत नव्हतं, मग आपण खुरपून घेतला बायकांकडून. आणि बघा, तिसरं पाणी लावलं. बघा, आज तिसरं पाणी लावलंय. तर गहू तुम्हाला दावतो केवढा उंच आलेला आहे. बघा, हा आपला गहू. आणि तुम्ही बघू शकता गहू कसा आलेला आहे. एका इतीपेक्षा पण जास्त गहू आलेला आहे. बघा काळुकी कशी आहे. आणि फक्त आपला हा 2 पाण्यावर आहे बरं का. तिसरं पाणी आपण आता लावलेलं आहे. बघा, यात बघलं दिसते तुम्हाला, आताच लावलेलं आहे पाणी. एक 4 सारं झाली तर. आणि बघा, पहिल्यांदा आपण तिसरं पाणी देताना झिंक आणि इऱ्या टाकलेलं आहे. पहिल्यांदा आपण बघा इऱ्याचं पोतं घेतलं, परत झिंक घेतला, झिंकची एक बॅग घेतली, परत इऱ्याचं पोतं ओतलं, परत झिंक जे ओतलं त्याच्यावर, आणि दोन्ही बघा मिक्स करून घेतलं. आणि झिंक म्हणजे जरा आपण म्हणजे जास्त दिवस झाल्यामुळं त्यात गाठी झाल्या होत्या, आपण त्या गाठी फोडून घेतलेल्या आहेत बघा. आणि आपण ते मिसळून बघा आता टाकायचं. म्हणजे काल आपण दिवस मावताना टाकले, कारण आपल्याला सकाळ सकाळ चालू करायची होती दुसऱ्या दिवशी मोटर, म्हणून कालच टाकून घेतलेला आहे. आणि बघा, आज सकाळी पाणी लावलं. आतापर्यंत बघा 4 सारं झालेलं आहेत. आणि अजून इकडं बघा एवढं राहिले, एवढा राहिलेला आहे. आणि आपलं टोटल बघा पूर्ण सारा आहेत बघा 18. आणि इकडल्या साईडला दंडाचा 1 आणि इकडल्या साईडचं 2, टोटल ते 21 सारं आहेत. आणि बघा, पाणी लावले आपण तिसरं. आणि आपल्याला कडल जायची काही गरज पण नाही. हे बघा, आपला बळीराजा आपल्या आपलं शेतकऱ्याचा दाराधारक्याचा बघा खास जोडीदार असतो, म्हणजे कधी पाणी कुठे गेले. बघा, आता कडला गेलेला आहे सारा, कारण बळीराजा बघा कडला दिसतोय, त्यामुळे काय कडला जायची गरज नाही. पण एकदा लास्टला सारा एकदा जाऊन बघून यायला लागतो भरलाय का नाही, तोपर्यंत काय निवांत बसेल तरी चालते. तर बघा, आता बघतो सारा किती राहिलाय आणि येऊन दार वळवतो. कडपर्यंत चाललोय मी, आणि बळीराजा कडलाच उभारलेला आहे तिथं. आणि आता पाणी गेले का तिथंपर्यंत बघतो. जिथं बळीराजा तिथंपर्यंत पाणी गेलं असणार बघा. बघा, आता तिथनं बाहेर निघाला. बघा पाणी कुठंपर्यंत गेले. बरोबर पाणी बघा इथंपर्यंत आले. आणि साऱ्याला थोडंच कमी आहे. तर आता जाऊन वळवतो. एवढं भिजते वरण व आपलं लांबडी खाली असल्यामुळं नाही एवढं पाणी भिजतं येऊन. आता जाऊन वळवतो. चाललेलं आहे. आणि बघा सारा कसा भरलेला आहे, तर घरीच भरलेला आहे. बघा, पाग ढुंब्या काठाला पाणी लागलेलं आहे, कारण पाणी असं गरगरीत पाणी दिलं का नाही, जास्त दिवस पाणी दिलं नाही तरी चालते. आता ह्याच्यावर आपण बघा एक 10 दिवसांनी दिलं तरी चालते बघा. आणि आपण जर त्या पाण्याला तुम्हाला सांगतो की गहू कसा आपला आलेला आहे. आता बघा, ह्याला झिंक इरा टाकला आहे आपण. आणि तुम्हाला डिटेल्स परत अजून 10-12 दिवसांनी दुसरा व्हिडिओ करून सांगतो की आपल्या गव्हाला रिझल्ट कसा आलेला आहे आणि झिंक ते टाकल्यामुळं काय बदल झालेला आहे गावात. तर बघा, आता चाललेलं आहे दार वळवायला. दार वळवतो. दार वळवलं. आणि बघा, दार वळवायला आलो इथं, तोपर्यंत बघा बळीराजा मागं आला. आणि आता बघा इथं आपण निवांत बसायचं एका जाग्याला मोबाईल बघत. आणि बघा, आता त्याचं बळीराजाचं काम चालू झालं. जसं पाणी पुढं जाईल तसं तो पुढं जातोय बघा. आता मी इथं जवळ असल्यामुळे तो लांब उभारलाय. आता दार वळवले आपण, जर लांब जाऊन बसायचं. पाणी जसं पुढं जाईल तसं बळीराजा त्याचे संग पुढं जातोय. आता बघा, आता बसतो निवांत. आज काय आपल्याला सुट्टीच होती, त्यामुळं आज गावाला पाणी लावलं. आणि बघा, आता बसतो आणि तुम्हाला सांगतो आज गहू होतोय का नाही, कारण आज व्होल्टेज कमी असल्यामुळे जर पाणी कमी वाढायला सकाळ जर 4 सारं भिजलेलं, आता 5व्या साऱ्याला वळवले. आणि सांगतो तुम्हाला आज होतोय का नाही. व्हिडिओ पूर्ण बघा.
तर बघा मित्रांनो, आपलं दार सारा भिजलेला आहे आणि चुलत्यानं हात केला. चुलता आलेला आहेत आंघोळ करून. आणि बघा आता दार वळवायचं. तर दार वळवतो. आता एक सारा भिजला बघा, 5 सारा भिजले. तर माझ्या अंदाजानं आज काय होत नाही, तरी पण बघू कसं कसं होतं. तो आता तर मित्रांनो बघा, आता 5 वाजलेले आहेत आणि आपला 10वा सारा चालू आहे भिजवण्यासाठी. तो का ती मध्ये बळीराजा दिसतोय तिथपर्यंत गेलेला आहे 10व्या साऱ्यातलं पाणी. आणि अजून इकडं बघा ही 8 सार राहिलेत आणि आज काय भिजायचे होईल दिसत नाही. अजून 1 2 3 सारं भिजतील दिवसमोळपर्यंत, म्हणजे आपल्या दुधाचा आहे टायमापत्रो. आणि बघा आता ह्यात 2 सार राहिले हिऱ्या घातलेला आपण कालचं. आणि बघा तिथं पोतं आणून ठेवलं मी हिऱ्याचं, आणि आता हिऱ्या घालायला आहे बघा. आणि मध्ये जरा गॅप घेतला म्हणजे काम होतं म्हणून जरा गेलो होतो दुपारी. जरा मसभर जायचं होतं, कोंबडा कापायचा होता. मग कोंबडा कापून आलो बघा. आता 5 वाजले द्या आणि 10 सारं भिजले. तर बघू आता दिवसमाळपर्यंत किती भिजते. आधी हिरे काटून घेतो, कारण उद्या सकाळ सकाळ आपल्याला पाणी लावायचं आहे लवकर उठून. आणि हिऱ्या पुढं नाही घातल्या, 2 सार राहिले. तर आता बघा पटपट हिरे काटून घेतो. मित्रांनो, हिऱ्या टाकून झाला, सगळा पूर्ण टाकला. आणि बघा बळीराज तिथं आहे, म्हणजे अजून एक कासराभर आहे, म्हणजे अजून सारा अजून अर्धा आहे बघा. अजून काय भरलेला नाही. तोपर्यंत जाऊन हातपाय धुवून येतो चिंबरला. तर हिऱ्या बघा आपण कसा टाकला आहे तुम्हाला दाखवतो बघा. जिकडे बघा हिऱ्या दाट टाकलेला आहे, कारण त्याशिवाय घावाला रिझल्ट येत नाही. बघा तुम्ही बघू शकता कसा हिऱ्या टाकला आहे. आणि सगळीकडे असा हिऱ्या टाकला आहे, नाही तुम्ही माणसाला एका जागेला असं टाकला आहे. हो बघा, पूर्ण सगळीकडे हिऱ्या असं टाकला आहे बघा. सगळीकडे जिकडे बघा या साऱ्यात पूर्ण तसा हिरे आहे बघा. आणि वाटलं तर तुम्हाला चिंबराजवळ बी जाऊन धावतो बघा. सगळीकडे तसा टाकला आहे बघा. ह्या साऱ्यात पण तसा टाकला आहे बघा. हो आता थांबा, तुम्हाला चिंबराजवळ धावतो कसा टाकला. तर व चिंबराजवळ आलो आहे आणि बघा चिंबराजवळ हवा ही कसा टाकला हिऱ्या. व ही इथं चेंबूर आहे आपला बघा. हिऱ्या कसा टाकला आहे बघा. हा हिऱ्या बघा, एवढा हिऱ्या दाट टाकायला लागतोय तेव्हा कुठं रिझल्ट येतोय. आणि आपल्या सारा भराय अजून टाईम आहे, तोपर्यंत हातपाय धुवून घेतो बघ. मित्रांनो बघा हातपाय धुवून झाले आणि आता जाऊन सारा बघतो, कारण बळीराज बघा सारा भरलेला आहे आणि बळीराज पाक इथंपर्यंत आलेला आहे आपल्यापर्यंत. आता दार वळवायचं आहे दुसरं, त्यामुळे आता जाऊन बघतो मी सारा भरला आहे का, आणि मग येऊन वळवतो. आता जातो आणि सारा काय भरा नव्हता बघा. अजून एवढी शिल्लक आहे इथंपर्यंत पाणी इथंपर्यंत आले. तोपर्यंत बसतो जरा आणि मग जातो बंद करायला. तर बघा पाणी इथं कडलं आलेलं आहे आणि इथं आपल्याला सारा संपलेला आहे आणि पाणी आले. आता जाऊन दार वळवतो बघा. दिवस पण मावळायला लागलेला आहे. तोपर्यंत काय भिजेल, 1 2 सारा भिजेल तेवढा भिजेल आणि जाऊन वळवतो आता दार. तर बघा मित्रांनो दार वळवलं आणि आता बळीराजाचं काम चालू झालेलं आहे त्याचं. आणि आता आपण बघा इथं बसायचं निवांत, आपलं काम आपण चालू ठेवायचं. आता मोबाईल बघत बसायचं. आणि बघा असा काळा गहू आणायसाठी बघा एवढं करावं लागतंय. तर गहू असा येतोय बघा. मित्रांनो आता दिवस मावळायला लागलेला आहे आणि मला जायचं आहे घराकडं, कारण मगाशी मी दुपारी जाऊन कोंबडा कापून अंडा आहे ते खुरतड करायचे. मग चुलता आलो होतं दारला. आता दिवस पण मावळायला आहे आणि 1 2 सारा भिजेल म्हणून आता बघा घरी चाललेलो आहे. आणि बघा अशा प्रकारे आपला गहू आलेला आहे. आणि कमेंट करून नक्की सांगा आपला गहू कसा आलेला आहे. भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.